आता पाठीमागे जी तुम्ही गाडी बघताय ना, टाटा कंपनीची छोटा हत्ती HD प्लस वेरियंट आहे हा. टाटाने 2005मध्ये छोटा हत्तीला आहे ना इंडियन मार्केटमध्ये लॉन्च केलं होतं. 2005पासून ते 2025पर्यंत या गाडीनी टाटाला आहे ना एक वेगळ्याच प्रकारचं नाव कमवून दिलं आहे. आता छोटा हत्ती नाव हे पण खूप फेमस आहे, तुम्हाला माहिती असेल. 2005पासून ते 2025पर्यंत टाटा ही गाडी तर बनवते, पण यार एक छोटीशी गोष्ट आहे ना जी टाटावाल्यांनी या गाडीमध्ये दिली नाही. मी गाडी 5-6 महिने झाले चालवते, तर मला ती गोष्ट आहे ना खूप वाटली की यार ही गोष्ट आहे ना टाटाने द्याय पण होते. हे छोटीशी गोष्ट आहे, असं नाही की भाई तू लय मोठी गोष्ट आहे, एकदम छोटीशी गोष्ट आहे ती तुम्हाला दाखवतो. असं काहीतरी आहे ना गाडीचं इंटिरियर बघायला भेटतं. काय प्रीमियम नाही, साधंच आहे आपलं ते पहिले येत होतं इंटिरियर तसं. आता मेन प्रॉब्लेम इथे, आता हे बघा, मी या गाडीचा स्पीडोमीटर चालू केला ना, त्याच्यामध्ये सगळ्या लाईटी दाखवतात. इथं तुम्हाला व्यवस्थित दाखवतो थांबा. इथे सगळ्या लाईटी दाखवतात की ज्या तुमच्या बॅटरीच्या आहेत. परत एकदा चालू करून दाखवतो थांबा. बघा किती इंडिकेटर दाखवतात ते इथं, जे तुमचं बॅटरीचं आहे, त्यानंतर ऑइल लेवल आहे, त्यानंतर अजून भरपूर रिजनरेशन जे ह्याच्यामध्ये आणलं आहे ते. पण आहे ना एक जी गोष्ट नाही ना ती हँडब्रेकची. आता हा हँडब्रेक आहे ना बघा, या हँडब्रेकचं आहे ना लाईट कुठं नाही दिसणार. आता हा मी बंद केला आहे, आता मी लावतो तुमच्यासमोर. ह्याची लाईट आहे ना तुम्हाला कुठंच दिसणार नाही आहे, ज्याच्यामुळे ना मला आहे ना जेव्हा मी गाडी चालवायचो ना तेव्हा मला कधीच असं वाटलं नाही की ना माझा हँडब्रेक चालू आहे. कधी मी चालू हँडब्रेकमध्ये पण मी गाडी लय वेळा चालवली. हा मला आहे ना प्रॉब्लेम होतो, यार एवढ्या लाईटी दिल्या तुम्ही, एक हँडब्रेकची लाईट नाही देऊ शकत. मी सर्व्हिस सेंटरला जेव्हा DF टाकायला गेलो होतो ना, तेव्हा त्यांना विचारलं की ना ह्याची ना हँडब्रेकची लाईट नाही लागत. ती बोलते ना ह्याच्यामध्ये लाईटच नाही दिली टाटावाल्यांनी हँडब्रेकची. तर आहे ना ही छोटीशी गोष्ट आहे ना की जी टाटाने दिली पाहिजे नव्हती. काय होतं, जेव्हा आपण गाडी चालवतो हँडब्रेक लागलेला असेल ना, तर आपल्याला कळतो की आहे ना सगळं स्पीडोमीटरमध्ये आपलं लक्ष जातं की हँडब्रेक आपल्या गाडीचा लागू नये. मग आपण लगेच आहे ना तिथं हँडब्रेक कमी करतो. आणि जर असं लागून आपण गाडी चालवली ना तर हँडब्रेक पण आहे ना काही टायमाने खराब होणार. ही गोष्ट आहे ना थोडीशी टाटावाल्यांनी दिली पाहिजे. गाडीचं इंटिरियर खूप चांगलं गेलं. हे नवीन स्टेअरिंग आहे ना जे टाटानी आत्ताच्या गाडीमध्ये टाकायला दिलं, हेच तुम्हाला स्टेअरिंग इंट्रामध्ये पण बघायला भेटेल. काय वेगळं असं नाही आहे. इथं तुम्हाला रिजनरेशनचं नवीन आणलं आहे, त्यानंतर इको मोड पण आणला आहे. गाडी खूप चांगली बनवली आहे टाटावाल्यांनी. इंटिरियर बघा पूर्ण असं ब्लॅकचं बनवलं आहे, खूप चांगले. पहिलं जे स्टेअरिंग भेटत होतं ना तेवढं काही खास नव्हतं, पण हे जरा प्रीमियम आहे. त्यानंतर सिल्वर फिनिशमध्ये इथं टाटाचा लोगो आहे. थोडंसं प्रीमियम नाही असं, तो पॉवर स्टेअरिंग नाही भेटणार तुम्हाला ह्याच्यामध्ये, मॅन्युअल स्टेअरिंग भेटेल. आणि हे स्टेअरिंग खूप हार्ड आहे आणि एकदम छोटं आहे ना, त्यामुळे ना तुम्हाला जरा जास्त मेहनत करावी लागेल ह्याच्यामध्ये. आता ही BS6 गाडी आहे ना, तर ह्याच्यामध्ये DF येतो. आता जेव्हा तुम्ही पण आहे ना जर तुमच्याकडे ही गाडी असेल किंवा तुम्ही जर घेणार असाल ना, तर तुम्हाला सांगतो की आहे ना जेव्हा पण तुम्ही आहे ना DF फुल करायला जासाल ना, तेव्हा टाटाच्या आहे ना सर्व्हिस सेंटरमध्ये जावा आणि आहे ना सर्व्हिस सेंटर करूनच आहे ना DF टाकून घ्या. कारण का जर तुम्ही आहे ना बाहेरून DF घेतला ना, तर तो तुम्ही जेव्हा टाकसा ना गाडीमध्ये तेव्हा आहे ना गाडीचा सेन्सर उडतो. आणि मी पण आहे ना या गाडीचा आत्तापर्यंत आहे ना जे पण DF टाकलं ना हे शोरूममधून टाकलेलं आहे. आणि जेव्हा पण शोरूमला मी गाडी घेऊन जायचो ना तेव्हा आहे ना भरपूर कंप्लेंट आलेत की आहे ना या गाडीचा आहे ना सेन्सर उडतो. तेव्हा मला तिथल्या एका व्यक्तीने सांगितलं, जेव्हा पण तू DF टाकशील ना तर आहे ना शोरूम जे गाडीचं जे सर्व्हिस सेंटर आहे ना तिथून DF टाक. बाहेरून जर टाकला ना तर 100% आहे ना तुझ्या गाडीचं आहे ना जो सेन्सर आहे ना हा उडेल. ही गोष्ट आहे ना तुम्ही लक्षात ठेवा. आता तुम्हाला आहे ना मी मागची एक गोष्ट सांगतो. अरे भाई यार, पाठीमागं आहे ना गाडीने आहे ना 2 पार्किंग सेन्सर दिलेत. एवढे मला आहे ना चांगले वाटले नाही. कारण काय आहे ना माझ्याकडे जेव्हा कॅरी होती ना त्याला आहे ना 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर आहेत. ते एवढे परफेक्ट होते ना की आहे ना मला मागं बघायची गरज नव्हती. पण हे जे 2 सेन्सर आहेत ना एवढे मला आहे ना चांगले वाटले नाही. पण जेव्हा मी ही बॉडी बनवत होतो ना तेव्हा आहे ना जे ते भाऊ आहेत ना त्यांनी आहे ना इथं म्हणजे अशी पूर्ण अँगल लावली होती. आणि मग त्यानंतर जेव्हा मी गाडी रिव्हर्स घ्यायचो ना तेव्हा ते एकदम आवाज यायचा. पण नंतर मला कळलं की आहे ना या अँगलमुळे ना हे रिव्हर्स पार्किंग सेन्सर एवढं चांगल्या प्रकारे काम नाही करत आहे. मग मी नंतर 1 महिन्यानी कट केला. कारण काय ना रिव्हर्स पार्किंग जेव्हा पण गाडी रिव्हर्स टाकायचो ना तेव्हा यार तो आवाज होता, तो लय इरिटेट वाटत होता. त्यामुळे मी कट केलं. पण मला असं वाटतं एवढं प्रॉपरली कट झालं नाही आहे ही गोष्ट. त्यामुळे ना एवढं परफेक्ट नाही आहे. जर तुमच्याकडे टाटाची छोटा हत्ती असेल तर मला सांगा की आहे ना हा रिव्हर्स पार्किंग सेन्सर परफेक्टली काम करतो. कारण का माझं आहे ना एवढं परफेक्ट नाही वाटत यार. मला एखादा व्यक्ती मागं असेल ना तरी तो आहे ना एवढं चांगल्या प्रकारे सांगत नाही की यार मागं काही गोष्ट आहे. त्यामुळे ना मला ही तर टाटाचं चांगलं नाही वाटलं. मारुतीमध्ये जे 4 पार्किंग सेन्सर आहेत ना हे खूप चांगल्या प्रकारे मागं बघायची पण गरज नाही यार. त्याचा आवाज ब्लिंक आवाज येतो ना तो एकदम सांगून जातो की आहे ना की गाडी इथपर्यंत तुम्ही थांबू शकता. जर या गाडीचं इंजन वाईजचं जर बोललं ना तर 800 cc 2 सिलेंडर डिकॉर इंजन या गाडीमध्ये येतं. आणि हे इंजिन तुम्हाला आहे ना 35 bhp आणि 85 Nm टॉर्क जनरेट करून देते. जर तुम्ही ही गाडी घेण्याचा प्लॅन करत असाल ना तर मित्रांनो आता डिझेलमध्ये ही गाडी खूप चांगल्या प्रकारे
ही जी गाडी आहे ना मी डिसेंबर एंडमध्ये घेतली होती 2024मध्ये. तर 2024पासून ते आजपर्यंत या गाडीला मी चालवली. नो डाऊट मला गाडीमध्ये काय प्रॉब्लेम वाटत नाही. गाडी चांगली आहे यार, भरपूर लोकांनी या गाडीला घेतली आहे. पहिल्यापासून पण हीच गाडी लोक घेत होती. गाडी चांगली आहे, पण आहे ना थोडेसे काही गोष्टी आहेत ज्या टाटानी यामध्ये सुधारवल्या पाहिजे यार. मला जास्त करून आहे ना ते हँडब्रेकचं वाटतं यार. हँडब्रेक मला सवय आहे की आता माझ्याकडे ना कॅरी होती, कॅरीला पण मी 2-3 वर्ष चालवली, नो प्रॉब्लेम आहे. कॅरी गाडी पण चांगली आहे, पण आहे ना मला डिझेल गाडी पाहिजे होती. त्यामुळे डिझेल छोटा हत्तीशिवाय अजून मार्केटमध्ये कोणची गाडी एवढी सक्सेसफुल मला वाटत नाही. त्यामुळे मी छोटा हत्तीकडे गेलो. तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल नो टेन्शनमध्ये घ्या, नो डाऊट आहे. कारण का आता डिझेल हळूहळू गव्हर्नमेंट पण बंद करायच्या चक्करमध्ये सध्या हाय डिझेल गाडी तर घ्या, वापरा चांगल्या प्रकारे. कारण का फ्युचर सांगता येत नाही, फ्युचर इलेक्ट्रिक गाड्यांचं आहे. लोक म्हणतात असं, पण खरं आहे का नाही हे गव्हर्नमेंटला माहिती आहे. कारण का गव्हर्नमेंटच्या हातात आहे गाड्यांचं. जे आता डिझेल गाड्यांमुळे ते म्हणतात की जास्त पोल्युशन होईल, त्या गोष्टी पण ठीक आहे यार, नेचरसाठी चांगल्या गोष्टी नाही आहेत पोल्युशन. पण इलेक्ट्रिक गाड्याचं जर असेल ना तर तुम्हाला मी सांगेन की जे इलेक्ट्रिक टेम्पो पण टाटाने लॉन्च केला आहे मार्केटमध्ये, तो पण आहे ना खूप सक्सेसफुल आहे. माझ्या एका मित्राकडे इलेक्ट्रिक टेम्पो 2 वर्ष वापरला, नो टेन्शनमध्ये आहे. आता फक्त त्याला एक प्रॉब्लेम आला आहे की जे जिथं चार्जिंग करण्याचा पॉईंट आहे ना तिथं आता पावसामुळं बघू शकता की आपल्या ना ह्या साईडला खूप माती असते, तर त्या चार्जिंगच्या पॉईंटमध्ये ना थोडीशी माती गेली, तोच एक प्रॉब्लेम आहे. नाही तर 2 वर्ष आहे ना त्यांनी ती इलेक्ट्रिक टेम्पो चालवलं आहे टाटामध्ये, काहीच प्रॉब्लेम नाही आला. जर आपण आहे ना आपल्या म्हणजे समजा बिझनेस पर्पजसाठी जर आपण टेम्पो घेत असेल तर आहे ना मार्केटमध्ये खूप शोध मोहीम आपण चालू करतो की कोणची गाडी, कोणचा टेम्पो चांगला असेल आपल्यासाठी. आता भरपूर लोक CNGवरती शिफ्ट झालेत, पण आहे ना ज्यांना डिझेल गाडी चालवायची असेल ना तर तेव्हा ती लोक मार्केटमध्ये बघतात ना तर त्यांच्यासाठी एकच ऑप्शन राहतो, टाटाचा छोटा हत्ती. आता महिंद्राचा सुप्रो पण आहे, पण सुप्रोनी एवढं मार्केट बनवलं नाही आहे की मार्केटमध्ये की लोक सुप्रोकडे लोक जातील. पण टाटाची ही जी गाडी आहे ना ही लोक गाडी का घेतात, कारण का या गाडीचा ॲव्हरेज चांगला आहे, प्लस लो मेंटेनन्स आहे. त्यामुळे ना ही गाडी इंडियन मार्केटच्या लोकांना आहे ना एकदम परफेक्ट वाटते. आणि जर तुम्हाला असे व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आशू 7164ला प्लीज सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओ येत राहतील. भेटू परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत.